नमस्कार. मी प्राध्यापक चव्हाण SJ SHGM कॉलेज कोपरगाव, इयत्ता 11वी भूगोल या विषयासाठी आता प्रकरण 6वे महासागर साधन संपत्ती हे जे काही प्रकरण आहे, तर या प्रकरणामधील महासागराचे इतर उपयोग जे काही आहेत, तर या इतर उपयोगांचा अभ्यास जो काही आहे, तर तो आपण आज या ठिकाणी करणार आहोत. साधारणपणे पहा, महासागराचे जे काही उपयोग आहेत, तर त्या उपयोगांचा जर विचार केला तर मागच्या तासाला आपण ऊर्जा निर्मितीसाठी यामध्ये भरती ओहोटी ऊर्जा, त्यानंतर औष्णिक ऊर्जा, पिण्याचं पाणी, हे जे काही महासागराचे उपयोग आहेत, तर याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण व्यापार आणि वाहतुकीच्या दृष्टीने महासागराचे असणारे जे काही उपयोग आहेत, तर याचा विचार या ठिकाणी करणार आहोत. तर पहा, सागरी जलवाहतुकीद्वारे सागरामार्गे किंवा सागरी जलवाहतूक जी काही केली जाते, तर यामध्ये साधारणपणे प्रवासी आणि मालाची वाहतूक जी काही आहे, तर ही प्रवासी व मालांची वाहतूक या ठिकाणी सागरी जलवाहतुकीद्वारे केली जाते. जलवाहतूक आणि इतर वाहतूक साधनांपैकी जलवाहतूक जी काही आहे, तर ही जलवाहतूक इतर वाहतूक साधनांपेक्षा स्वस्त अशा प्रकारची असते. आणि मग सागरी मार्गे किंवा जलवाहतूक हे स्वस्त जलवाहतुकीचं साधन आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तर त्यावेळेला मग या ठिकाणी त्याची काही कारणं जी काही आहेत, तर ही कारणं जर विचारात घेतली तर मग या ठिकाणी मग सागरी जलवाहतुकीद्वारे जे काही रेल्वे मार्ग, रस्ते मार्गाद्वारे केली जाणारी जी काही वाहतूक आहे, तर या वाहतुकीसारखं जल मार्ग बांधण्यासाठीचा जो काही खर्च आहे, तर हा जलमार्ग वाहतुकीचा खर्च या ठिकाणी जलवाहतुकीमध्ये येत नाही. आणि मग म्हणून या ठिकाणी जलवाहतूक हे वाहतुकीचं साधन जे काही आहे, तर ते इथं स्वस्त अशा प्रकारचं वाहतूक साधन म्हणून ओळखले जाते. आणि मग आजकाल पहा, जागतिक अर्थव्यवस्थेच्या उच्च विकासामुळे महासागरातील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली आपल्याला आढळते. आणि मग अशा पद्धतीने ही महासागरामधील जे काही वाहतूक आहे, तर हिचा विकास जो काही आहे, तर हा विकास दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला आढळून येतो. समुद्र आणि महासागर हे जे काही आहेत, तर हे अतिशय सोयीस्कर अशा प्रकारच्या वाहतुकीची साधन म्हणून ओळखले जाते किंवा नैसर्गिक अशा प्रकारचं हे वाहतुकीचं माध्यम म्हणून ओळखले जाते. अटलांटिक सागरी मार्ग, जे काही जगामधील वेगवेगळे सागरी मार्ग आहेत, तर या जगातील वेगवेगळ्या सागरी मार्गाचा जर विचार केला तर अटलांटिक सागरी मार्ग हा जगामधील सर्वात महत्त्वाचा व अधिक व्यस्त अशा प्रकारचा सागरी मार्ग म्हणून ओळखला जातो. आणि मग अशा प्रकारचा हा अटलांटिक सागरी मार्ग जो काही आहे, तर या अटलांटिक सागरी मार्गाद्वारे त्या ठिकाणी मग उत्तर अमेरिका किंवा पश्चिम युरोप हे जे काही आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश आहेत, तर या देशांना कच्च्या मालाचा पुरवठा करणे सागरी मार्गाद्वारे, औद्योगिकरणासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, आणि त्या ठिकाणी उत्तर अमेरिका व पश्चिम युरोपमध्ये तयार होणारा पक्का माल जो काही आहे, तर या मालाची वाहतूक जी काही आहे, तर ही या उत्तर अटलांटिक सागरी मार्गे मोठ्या प्रमाणावर केली जाते. आणि मग म्हणूनच पहा, आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोप हे देश प्रगत असल्यामुळे अटलांटिक सागरी मार्ग हा जगामधील सर्वात महत्त्वाचा आणि अधिक व्यस्त अशा प्रकारचा सागरी मार्ग म्हणून ओळखला जातो. त्यानंतर मग आता पहा, या ठिकाणी महासागराच्या इतर उपयोगांचा जर विचार केला तर या ठिकाणी सागरी पर्यटन जे काही आहे, तर सागरी पर्यटनाच्या दृष्टीनं या ठिकाणी महासागरामध्ये पर्यटनामध्ये नौकाविहार असतील,
त्यानंतर पाणबुड्या किंवा त्याला स्क्युबा डायव्हिंग असंही म्हणतात. त्यानंतर मग मासेमारी, पुळण पर्यटन इत्यादी घटकांचा जो काही आहे तर हा विचार सागरी पर्यटनामध्ये प्रामुख्याने केला जातो. आणि मग अशा प्रकारचे यासारखे घटक मोठ्या प्रमाणामध्ये आता अलीकडील काळामध्ये लोकप्रिय होत आहेत. आणि मग त्यामुळं काय होतं आहे की अनेक भागामध्ये नवीन पर्यटन स्थळं जी काही आहेत, त्याचबरोबर सागरी संशोधन केंद्रे जी काही आहेत, तर ही सागरी संशोधन केंद्रे आणि पर्यटन स्थळे यांचा विकास जो काही आहे तर हा विकास होताना आपल्याला आढळतो. आणि मग त्यांच्या या कृतीमुळे देखील महासागरीय जीवांवर आणि पर्यावरणावर त्याचा विपरीत अशा प्रकारचा परिणाम झालेला आपल्याला आढळतो. सागरी पर्यटन हा जरीसुद्धा या ठिकाणी महासागराचा उपयोग असला तरीसुद्धा या सागरी पर्यटनासारखी जी काही कृती आहे, त्या ठिकाणी येणारे पर्यटक जे काही आहेत, तर या पर्यटकांच्या द्वारे होणारी जी काही कृती आहे तर त्यामुळं मग त्या ठिकाणी महासागरीय जीव आणि पर्यावरण जे काही आहे तर या पर्यावरणावर त्याचा विपरीत अशा प्रकारचा परिणाम जो काही आहे तर हा परिणाम होताना आपल्याला आढळतो. त्यानंतर मग पाहता अनेक देशांना 21व्या शतकाच्या मध्यापर्यंत अन्न सुरक्षेची समस्या जी काही आहेत तर या अन्न सुरक्षेच्या समस्येला तोंड द्यावे लागेल. आणि मग अन्नाशिवाय खनिजे, पेयजल आणि खनिज तेल इत्यादी गोष्टींची गरज विकासासाठी असते. आणि मग अशा प्रकारची ही संसाधने भूमीवर मर्यादित प्रमाणामध्ये असून ती विशिष्ट ठिकाणी सापडतात. परंतु महासागरामध्ये अशा प्रकारची ही वेगवेगळी खनिजे, पेयजल आणि खनिज तेल जे काही आहे तर हे मोठ्या प्रमाणामध्ये आणि मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असलेलं आपल्याला आढळते. त्याचबरोबर सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पृथ्वीवरील आपले भविष्य हे महासागराबाबत सखोल ज्ञानावर अवलंबून असेल. आणि मग म्हणूनच या ठिकाणी पहा, सागराच्या संशोधनासाठी सागरी हवामान स्रोत आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम यावर काही संस्था जे काही आहेत तर या संस्था या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याला आढळतात. त्याचं उदाहरण जर पाहायचं ठरलं तर NIO ही जी काही संस्था आहे तर ही गोवा या ठिकाणी असणारी संस्था भारताच्या सभोवताली असलेल्या महासागरावर वैज्ञानिक संशोधनाचं कार्य जे काही आहे तर हे कार्य करताना या ठिकाणी आपल्याला आढळते. आणि मग अशा प्रकारचे हे महासागर जे काही आहेत तर या महासागरांचे उपयोग या ठिकाणी संपलेले आहेत. त्यानंतर मग पहा, या महासागरामुळं आपल्याला विपुल प्रमाणामध्ये खनिजे मिळतात, पेयजल मिळतं, खनिज तेलाची उपलब्धता होते. परंतु मग जगाच्या नकाशाचं जर आपण निरीक्षण केलं तर जगाच्या नकाशावर वेगवेगळ्या प्रकारचे महासागर, पॅसिफिक महासागर असेल, उत्तर अटलांटिक महासागर असेल, दक्षिण अटलांटिक महासागर असेल किंवा हिंदी महासागर असेल, हे मोठमोठाले महासागर किंवा त्याच्या सभोवताली असणारे मग समुद्र, अरबी समुद्र असेल किंवा बंगालचा उपसागर असेल, तर मग अशा प्रकारचे हे महासागरीय प्रदेश जे की आहेत की ज्या महासागरीय प्रदेशामधून मानवाला, जगामधील प्रत्येक मानवाला खनिजे, पेयजल आणि खनिज तेलाची उपलब्धता ही होत असते. तर मग अशा प्रकारचे हे महासागर जे की आहेत तर मग हे महासागर कोणाच्या मालकीचे आहेत हा मुद्दा या ठिकाणी विचार करण्यासारखा आहे. आणि मग यावर जर समजा आपण विचार केला किंवा यावरच चर्चा करत असताना मग सर्वसाधारणपणे पहा, पृथ्वीवरील भूखंडाचे विभाजन करून आपण भौगोलिक सीमा प्रस्थापित केलेली आहेत. वेगवेगळे भूखंड जे काही आहेत तर ते भूखंड मग या ठिकाणी वेगवेगळे झालेले आपल्याला त्याच्या सीमा ज्या काही भौगोलिक सीमा आपण निश्चित केल्या आणि त्यामधून मग वेगवेगळे भूखंड निश्चित केलेले आपल्याला आढळतात. मात्र या ठिकाणी महासागराला मात्र भूपृष्ठावर अशा प्रकारची भूवैशिष्ट्ये नसतात. फक्त सपाट व विस्तार हे त्याचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येईल. आणि मग त्यामुळं या महासागरांचं विभाजन करणे हे अशक्य होऊन बसलेलं आहे. या ठिकाणी फक्त देशांनी आपल्या सीमा जे काही तर त्या सीमा फक्त निश्चित केलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी त्याचं विभाजन
महासागराचं विभाजन जे की आहे, तर हे महासागराचं विभाजन करणे कोणालाही शक्य नाही, किंवा अशा प्रकारच्या महासागरावर मग कोणा एका देशाची मालकी आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळं महासागरावर आपल्या सर्वांचीच मालकी आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जेव्हा जहाजाची निर्मिती केली तेव्हा मानवाला मग या ठिकाणी जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणे शक्य झाले जहाजाद्वारे. सागर जलावर तरंगणारी जी काही छोट्या छोट्या बोटी किंवा जहाजं असतात तर या जहाजांची निर्मिती जेव्हा केली गेली त्यावेळेला मग प्रवासी आणि मालाची वाहतूक ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या सागरी जलवाहतुकीद्वारे किंवा जहाजाद्वारे आपल्याला शक्य झाले आहे. आणि मग महासागरावर आधिपत्य असणाऱ्या सरकारद्वारे असे एकमत झालेले आहे की महासागर कोणाच्याही मालकीचे नाहीत. हाच एक अनौपचारिक करार किंवा सागराचा कायदा म्हणून पाळला जातो. आणि मग सागरी कायद्याच्या संदर्भाने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेमध्ये आधुनिक मालकी हक्काची पायाभरणी करण्यात आलेली आपल्याला आढळते. आणि मग अशा प्रकारच्या संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये UNCLOS 1982 नुसार या कायद्यानुसार देशाच्या किनारपट्टीपासून 12 नाविक मैलापर्यंतचे सागरी क्षेत्र त्या देशाचे प्रादेशिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. म्हणजे ज्या एखाद्या देशाची जी काही किनारपट्टी आहे प्रत्येक देशाला सागरी किनारा लाभलेला आहे. आणि मग अशा प्रकारच्या या सागरी किनारपट्टीपासून 12 नाविक मैल सागरामध्ये 12 नाविक मैल अंतरापर्यंत त्या देशाचं प्रादेशिक क्षेत्र जे की आहे किंवा त्या क्षेत्रामध्ये त्या देशाची मालकी एक असू शकते. अशा प्रकारचं युनेस्कोने या ठिकाणी 1982च्या कायद्यामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. आणि मग त्यानुसार त्या देशाचं ते प्रादेशिक क्षेत्र त्या ठिकाणी त्याला मासेमारी करण्यासाठी किंवा मग खनिजे सागरामधून खनिजे आणि वेगवेगळ्या प्रकारची खनिज तेलं उपलब्ध करण्याची मुभा जी काही आहे तर ती त्या ठिकाणी असते. आणि मग अशा प्रकारे इथं या 12 सागरी नाविक मैलापर्यंत प्रादेशिक क्षेत्र त्या देशाचं निश्चित केलेलं आपल्याला आढळतं. या व्यतिरिक्त तो देश आपल्या किनारपट्टीपासून 200 नाविक मैल जलभाग विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून वापरू शकतो. 12 नाविक मैलापर्यंत सागरी क्षेत्र प्रादेशिक क्षेत्र आणि 200 नाविक मैल जलभाग विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून तो वापरू शकतो. आणि मग भारतामध्ये हा नियम पहिल्या 200 नाविक मैल सागरतळ आणि समुद्रबुड जमिनीसाठी लागू आहे. आणि मग या क्षेत्रामध्ये सापडणाऱ्या साधन संपत्तीचा वापर करण्याचा अधिकार फक्त त्याच देशांना असतो. आणि मग हे विशेष आर्थिक क्षेत्र जे की आहे तर हे अशा प्रकारचं विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. 200 नाविक मैल अंतरापर्यंत सागराचा तळभाग किंवा त्या ठिकाणी असणारी समुद्रबुड जमीन त्या ठिकाणी मासेमारी करणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी उपलब्ध असणारी साधन संपत्ती जी की आहे तर ही साधन संपत्ती उत्खननाचं काम जे काही आहे तर ते काम तो देश करू शकतो. आणि मग त्यामधून मिळणारं जे काही खनिजे किंवा खनिज तेल आहे तर त्याचा उपयोग मग आपल्या विकासासाठी किंवा उन्नतीसाठी तो देश करेल अशा प्रकारे ठरवलेलं आहे. आणि मग या क्षेत्राला विशेष आर्थिक क्षेत्र या नावाने ओळखले जाते. EEZ एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून या क्षेत्राला ओळखले जाते. त्यानंतर मग पाहता आंतरराष्ट्रीय संसाधनांचा जर विचार केला तर मग आंतरराष्ट्रीय संसाधनामध्ये साधारणपणे काही आंतरराष्ट्रीय संस्था संसाधनांचं नियमन जे काही आहे तर हे नियमन करत असतात. आणि मग 200 नाविक मैल पलीकडच्या खुल्या महासागरीय क्षेत्रातील साधन संपत्तीचा वापर करण्याची परवानगी कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहमतीशिवाय मिळत नाही. आता या ठिकाणी पहा ज्या काही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर कार्य करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत
तर या संस्थांची परवानगी असल्याशिवाय प्रत्येक देशाला अशी परवानगी दिली आहे की 200 नाविक मैलापर्यंत तुमचं ते विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून ओळखलं जाईल. त्या ठिकाणी असणारी जी काही खनिजे आहेत किंवा खनिज तेल आहे त्याचं उत्खनन तुम्ही करू शकता, त्याचा वापर मासेमारीसाठी तुम्ही करू शकता. परंतु त्या 200 नाविक मैलाच्या पलीकडं खुल्या महासागरीय क्षेत्र जे काही आहे, तर या खुल्या महासागरीय क्षेत्रामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी असणाऱ्या साधन संपत्तीचा वापर करायचा असेल, त्या ठिकाणी उत्खनन करायचं असेल किंवा त्या प्रदेशामध्ये मासेमारी करायची असेल, तर मग आंतरराष्ट्रीय संस्था जे काही आहेत तर त्या आंतरराष्ट्रीय संस्थांची परवानगी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं उत्खनन किंवा त्या ठिकाणी असणारी साधन संपत्ती किंवा मासेमारी करता येणार नाही. तो मग या आंतरराष्ट्रीय कराराचाच एक भाग असल्यामुळं त्या कराराचं उल्लंघन झालेलं आहे असं मानलं जाईल. परवानगी न घेता जर त्या ठिकाणी सागरामध्ये साधन संपत्तीचा वापर केला, उत्खनन केलं किंवा मासेमारी जर केली तर त्या ठिकाणी त्या कराराचं उल्लंघन झालेलं आहे असं म्हणता येईल. आणि मग त्यानुसार मग ज्या क्षेत्रामध्ये हे लोक अशा प्रकारे कार्य करतील तर मग ते त्या ठिकाणी ती हद्द त्यांनी मोडली किंवा करार मोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते. आणि मग अशा प्रकारे पहा, ही जी काही आंतरराष्ट्रीय संसाधने आहेत तर त्या संसाधनांचा वापर किंवा उपयोग हा मानव आपल्या कल्याणासाठी करू शकतो. त्यानंतर मग पहा, आता अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संसाधनांचा विचार केल्यानंतर या ठिकाणी हिंदी महासागरामध्ये असणारं विशेष आर्थिक क्षेत्र याचं जर आपण विचार केला तर या ठिकाणी मग या हिंदी महासागरामध्ये प्रामुख्याने मॅंगनीज जे काही आहे तर हे मॅंगनीज मोठ्या प्रमाणावर आढळतं. आणि मग या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये मॅंगनीज उत्खनन करण्याचा अधिकार जो काही आहे तर हा अधिकार आंतरराष्ट्रीय संघटनेने भारताला दिलेला आहे. हिंदी महासागरामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅंगनीजचे साठे जे काही आहेत तर हे मॅंगनीजचे साठे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात आणि त्याचं उत्खनन करण्याचं काम किंवा त्याचा अधिकार जो काही आहे तर तो अधिकार भारताला असेल असं आंतरराष्ट्रीय संघटनांनी निश्चित केलेलं आहे किंवा अशा प्रकारची परवानगी भारताला जी काही आहे तर ती भारताला दिलेली आहे. त्यानंतर आणखी पहा, या ठिकाणी सागरी संसाधनाचा आपण विचार करतोय, सागर जलाचा विचार करतोय. त्याचबरोबर सागर जलाचे उपयोग जे काही आहेत, सागराचे उपयोग जे काही आहेत तर ही तर महासागराचे उपयोगाचा विचार आपण केलेलाच आहे. आणखी माहिती अभ्यासत असताना या ठिकाणी पहा, जगामध्ये सर्वात खोल पॅसिफिक महासागर जो काही आहे तर या पॅसिफिक महासागरामध्ये असणारी मरियाना गर्ता, ही आपण यापूर्वी मरियाना गर्तेचं नाव ऐकलेलं आहे. पॅसिफिक महासागरामध्ये असणारी सर्वात खोल अशा प्रकारची गर्ता म्हणून ही ओळखली जाते. आणि मग या मरियाना गर्ताच्या तळाशी एक प्लॅस्टिकची पिशवी मिळालेली आहे. आणि मग या मरियाना गर्ताच्या तळभागाला अशा प्रकारची ही प्लॅस्टिकची पिशवी जी काही मिळाली आहे तर ही प्लॅस्टिकची पिशवी पाहिल्यानंतर, तिचा अभ्यास केल्यानंतर 30 वर्षापूर्वी बनवलेली ही प्लॅस्टिकची पिशवी आहे. आणि मग यावरून आपल्याला असं आढळतं की महासागरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रदूषण जे काही आहे तर हे प्रदूषण वाढत चाललेलं आहे. ज्या अर्थी पॅसिफिक महासागरामध्ये असणारी मरियाना गर्ता, या मरियाना गर्ता अति खोल अशा प्रकारची जगामधील गर्ता म्हणून ओळखली जाते. आणि मग या गर्तेच्या तळभागाशी सुद्धा अशा प्रकारे प्लॅस्टिकची पिशवी, 30 वर्षापूर्वी बनवलेली प्लॅस्टिकची पिशवी सापडणं, मग हे देखील महासागरामध्ये प्रदूषण झाल्याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर जवळजवळ 5000 पाणबुड्या व रिमोटवर चालणाऱ्या गाड्याद्वारे समुद्र तळावर काय दडलेले आहे हे शोधण्याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय समूह करत आहे. मार्च 2018मध्ये आलेली जी काही एक पेपरमधील बातमी होती तर त्या बातमीच्या आधारे ही जी काही माहिती आहे तर ही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. सागर तळाच्या भागावर मरियाना गर्तेच्या तळाशी 30 वर्षापूर्वीची प्लॅस्टिकची पिशवी सापडणं किंवा 5000 पाणबुड्या आणि रिमोटवर चालणाऱ्या गाड्या जे काही आहेत
तर यांच्याद्वारे मग समुद्र तळाचा अभ्यास केला जातो आणि मग आंतरराष्ट्रीय अभ्यास करणारी जी काही समिती किंवा समूह आहेत यांच्याद्वारे मग अशा प्रकारचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे. अशा प्रकारची बातमी मार्च 2018 प्रसिद्ध झालेली होती. आणि मग अशा पद्धतीने मग पहा, सागरी जलावर किंवा सागरी भागावर हे जे काही प्रदूषण आपल्याला आढळतं आहे तर त्या प्रदूषणाचा परिणाम सागर जलावर होतो आहे. त्याचबरोबर त्याचा परिणाम मग पुन्हा मानवी जीवनावर होतो. सागर जलामध्ये असणारे जे काही जीव आहेत तर या जीवांचे अस्तित्व जे काही आहे तर हे या सागरी प्रदूषणामुळं धोक्यात आलेलं आपल्याला आढळतं आहे. यामध्ये मग याचा जर विचार केला तर विविध दृष्टीने महासागराचं महत्त्व जे काही आहे तर हे महत्त्व आता दिवसेंदिवस वाढत आहे. पहा, सागरामधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला साधन संपत्तीची उपलब्धता होते. स्वस्त जलवाहतुकीचा फायदा जो काही आहे तर हा स्वस्त जलवाहतुकीचा फायदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सागरामुळेच आपल्याला मिळतो. आणि मग कच्चा माल इतर देशांना पाठवला जातो. त्यानंतर इतर देशामध्ये तयार होणारा उत्पादित होणारा पक्का माल जो काही आहे तर हा माल देखील आपल्याला या स्वस्त जलवाहतुकीद्वारे निश्चितपणे स्वस्त दरामध्ये उपलब्ध होऊ शकतो. आणि मग अशा पद्धतीने सागराचं महत्त्व जे काही आहे तर हे सागराचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. आणि भविष्यामध्ये तर मानव बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये महासागरावर अवलंबून राहणार आहे. यापूर्वीचा जो काही एक मुद्दा आपण अभ्यासलाय पहा, या ठिकाणी महासागराच्या उपयोगाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी भरती ओहोटीची ऊर्जा, आता दिवसेंदिवस पहा खनिज तेलाचे साठे जे काही आहेत तर हे खनिज तेलाचे साठे सध्या मग कमी होऊ लागले आहेत. पहा, जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु जगाच्या लोकसंख्येच्या या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा जे काही आहेत तर या गरजांची पूर्तता करत असताना आपल्याला मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाची गरज जी काही आहे तर ही तेलाची गरज भागविण्यासाठी मग मोठ्या प्रमाणावर सागराच्या तळभागाशी असणारं खनिज तेल खाणकाम व्यवसाय जो काही आहे तर तो खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. आणि मग सागरामधून अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणावर खनिज तेल बाहेर काढलं जात आहे. त्यामुळं मग काय होतं आहे, मग हे खनिज तेलाचे साठे जे काही आहेत तर हे साठे एक ना एक दिवस संपुष्टात येऊ शकतात. आणि मग त्याला पर्याय म्हणून भरती ओहोटीची ऊर्जेची निर्मिती जी काही आपण म्हणतो तर ही भरती ओहोटीवर ऊर्जा निर्मितीचं काम जे काही, वीज निर्मितीचं काम जे काही आहे तर ते वीज निर्मितीचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जाऊ शकतं आणि त्या विजेचा वापर या वाढत्या लोकसंख्येला आपल्याला होऊ शकतो. परंतु अलीकडील काळामध्ये पहा, महासागरातील पाण्याचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. सागरी पर्यटनासारखे जे काही उपयोग या ठिकाणी केले जातात तर त्यामधून मग मोठ्या प्रमाणावर महासागराचं प्रदूषण होताना आपल्याला आढळतं आहे. आणि मग त्यामुळं त्या पाण्याची नैसर्गिक गुणवत्ता नष्ट होऊन ते अयोग्य बनत आहे. त्याचबरोबर आणखी पहा, मोठमोठाली तेलवाहू जहाजं जी काही असतात तर ही तेलवाहू जहाजे आणि त्या जहाजामधून तेलाची जेव्हा वाहतूक केली जाते त्यावेळेला मग मोठ्या प्रमाणावर तेलाची गळती जी काही आहे तर ही तेलाची गळती सागरी भागामध्ये सागरी पाण्यामध्ये होत असते. आणि मग या ठिकाणी अशा प्रकारे ही सागर जलाची गळती होत असताना मग त्या ठिकाणावरून ही जी काही जहाजं जात असतात पहा, त्यामधून होणारी तेलाची गळती, त्याचबरोबर किनारी भागामध्ये असणारं तेलाचे खाणकाम, त्याचबरोबर किरणोत्सारी पदार्थासारख्या घन कचऱ्याची विल्हेवाट, अणु चाचण्या, यामुळे सागराचं पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. आणि मग अशा प्रकारे हे जे काही सागरी जल या ठिकाणी प्रदूषित होत आहे तर त्यामध्ये मग अशा प्रकारे हे किरणोत्सारी पदार्थ जे काही बाहेर सोडले जातात तर त्यामधून तेलाच्या गळतीमधून या ठिकाणी मग मोठ्या प्रमाणावर सागरी जल जे काही आहे तर हे प्रदूषित होताना आपल्याला आढळते. आणि मग त्याचबरोबर पहा, वेगवेगळ्या नद्या जे काही आहेत
तर या नद्यामधून वाहत येणारे टाकाऊ पदार्थ हे सागरी जलामध्ये सोडले जातात आणि मग या ठिकाणी हे जे काही पदार्थ आहेत तर ते पदार्थ नद्यांमधून मग सागरी जलामध्ये जातात. टाकाऊ पदार्थ किनाऱ्यापर्यंत शहरापासून सोडण्यात येतात. त्याचबरोबर शहरामधून सोडला जाणारा सांडपाणी जे काही आहे, उद्योगामधून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ जे काही आहेत, कचरा जो काही आहे, तर इत्यादी पदार्थ प्रामुख्याने अनेक कारणामुळे सागरी पाण्याचं प्रदूषण जे काही आहे तर हे प्रदूषण करताना दिसतात आणि त्यामुळे मग महासागरातील जीवांचं अस्तित्व जे काही आहे तर हे जीवांचं अस्तित्व या ठिकाणी धोक्यात येत आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काही प्रकरण आहे तर ते प्रकरण आपलं संपलेलं आहे. प्रकरणावर आधारित रिकाम्या जागा, जोड्या लावा, साखळी पूर्ण करा, हे जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके, थँक्यू.